22 सप्टेंबरला आलेल्या पुरामुळे रुमना गावच्या नदीकाठावर जी जिल्हा परिषदेची शाळा होती त्या शाळेमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं आणि शाळेचं फार मोठं नुकसान या पुराच्या पाण्यामुळे झालेलं आहे। आपण बघू शकतो की मी सध्या रुमना इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या ठिकाणी उभा आहे। शाळेची परिस्थिती पाहिली तर शाळेच्या आतमध्ये जवळपास 4 फुटाच्या वरती पाणी होतं आणि या पाण्यामुळे अक्षरशः शाळेतील जे काही साहित्य होतं शालोपयोगी साहित्य संपूर्ण साहित्य या ठिकाणी भिजलंय। विद्यार्थ्यांची पुस्तकं होती, काही चाचण्या होत्या, लाऊडस्पीकर असेल, डेस्क बेंच असतील किंवा स्पीकर असेल किंवा इतरही खेळाचं जे काही साहित्य आहे संपूर्ण साहित्य या पुराच्या पाण्यामुळे भिजलंय। मोठ्या प्रमाणामध्ये या शाळेचं नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर या शाळेच्या जे वर्ग आहे त्या वर्ग खोल्यामध्ये अक्षरशः गाळाचा या ठिकाणी थर साचलेला आहे। ही आतली परिस्थिती आहे जे जवळपास 3 दिवस झालेत। अक्षरशः आजही परिस्थिती ही कायम आहे। इथल्या शिक्षकाकडनं या शाळेची सध्या स्वच्छता सुरू आहे। मुलांना बसण्यासाठी जागा नाही आहे। जवळपास 4-4.5 फुटापर्यंत या वर्गामध्ये पाणी शिरलेलं होतं। आपण जर परिस्थिती पाहिली तर ही परिस्थिती फार बिकट आहे। जे काही कपाट असतील, विद्यार्थ्यांचे लॉकर असतील, त्या लॉकरमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं आणि विद्यार्थ्यांचं जे काही महत्त्वाचं रेकॉर्ड असेल किंवा विद्यार्थ्यांचे जे काही चाचण्या असतील संपूर्ण या ठिकाणी नुकसान झाल्याचं दिसतंय। शाळेच्या जी काही चारही बाजूला भिंत होती, संरक्षण भिंत, ती सुद्धा या ठिकाणी पडलेली आहे। अक्षरशः गाळ साचलेला आहे। भयानक परिस्थिती ही या रुमना गावच्या बाजूला जी नदी वाहते बेलगंगा, त्या नदीनं पाण्याची पातळी ओलांडली आणि अक्षरशः या शाळेमध्ये पाणी शिरल्यामुळं मोठं नुकसान जे आहे ते या शाळेचं झालेलं आहे। शाळेचे मुख्याध्यापक आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगाल, काय परिस्थिती होती, काय नुकसान झालं शाळेचं? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुमना पंचायत समिती सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा। मी मुख्याध्यापक या शाळेचा सतत 5 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे। शाळेचं नुकसान काय झालं मला सांगा। सतत 2 दिवसाच्या नदीला महापूर आल्यामुळं शाळेमध्ये वर्ग खोल्यामध्ये कमीत कमी 4 फुटापर्यंत पाणी होतं। त्यामुळं शाळेय जे रेकॉर्ड असतं, आपण शाळेचा जो आत्मा म्हणतो, प्रतिज्ञालेख असन, दाखली बुक असन, हजेरी असन किंवा कॅश बुक असन किंवा शाळेचा जो अभिलेख आहे हे पूर्ण पाण्यामध्ये भिजलेले होते। त्यानंतर शालेय पोषण आहार, त्यानंतर लॅपटॉप, TV असं खूप शाळेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। विद्यार्थी कुठं बसतात, त्यांची बसण्याची व्यवस्था आहे का? बसण्याची व्यवस्था सध्या आम्ही बाहेरच्या ग्राउंडमध्ये करेल आहे। प्रशासन या ठिकाणी येऊन गेलेले आमचे अधिकारी, त्यांची पंचनामा सुद्धा झालेला आहे आमचा। नक्कीच शाळेची परिस्थिती फार बिकट आहे। या नदीची जी पातळी आहे जी आहे ती पातळी ओलांडल्यानंतर या गावच्या बाजूला म्हणजे नदीकाठावर जी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेमध्ये पाणी शिरलं होतं। अक्षरशः मुलांच्या शैक्षणिक साहित्याचं फार मोठं नुकसान झालंय, शाळेचं नुकसान झालंय। मुलांचा जे पोषण आहार होता तो सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भिजलाय, त्याचा सुद्धा या ठिकाणी आता दुर्गंधी सुटली आहे। मुलांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नाही आहे, मात्र शिक्षकाकडनं जशी व्यवस्था होईल या ओरंडामध्ये असेल किंवा या शाळेच्या परिसरामध्ये असेल त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था सध्या या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि शाळेचं जे मोठं नुकसान झालं ते भरून न निघण्यासारखं आहे। तात्काळ जिल्हा प्रशासनानं या शाळेची दुरुस्ती करावी। शाळेचे जे काही रेकॉर्ड या ठिकाणी भिजलंय, नुकसान झालंय, त्याचं सुद्धा या ठिकाणी काय करता येईल म्हणजे नियोजन करता येईल त्याचं सुद्धा नियोजन करणं आवश्यक आहे, जेणेकरून मुलांच्या शैक्षणिक सत्राचं नुकसान होणार नाही याकडे जिल्हा प्रशासनानं पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, रुमना, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।